सिंपल दिसणारी वुमन लो व्हॅल्यू वुमन आहे आणि मॉडर्न दिसणारी वुमन हाय व्हॅल्यू वुमन आहे असं होत नाही. हाय व्हॅल्यू वुमन हे तिच्या दिसण्यावर डिपेंड नसतं, तर ते तिच्या मॅच्युरिटीवर डिपेंड करतं. त्यासाठी मी तुम्हाला काही सायकोलॉजिकल फॅक्ट सांगणार आहे, ज्या हाय व्हॅल्यू वुमनमध्ये असतात. सो यू आर वॉचिंग वुमन मोटिवेशन विथ शारदा. हाय व्हॅल्यू वुमनचा अर्थ असा होतो की इमोशनली स्टेबल, सेल्फ अवेअर आणि सेक्युअर. इमोशनल सेल्फ रेग्युलेशन. हाय व्हॅल्यू वुमन ओव्हर रिॲक्ट करीत नाही. थोडं कोणी काही म्हटलं तर त्या ड्रामा करीत नाही, चिल्लावत नाही, रडत नाही. या गोष्टी त्यांच्यामध्ये नसतात, कारण या गोष्टी इमॅच्युरिटी दर्शवतात. मॅच्युअर वुमन थोडं कोणी काही म्हटलं तर चिल्लावत नाही, रडत नाही, ड्रामा करीत नाही. कोणी काही म्हटलं तर राग त्यांना पण येतं. राग येणं तर नॅचरल आहे, तरी पण त्या रागावर कंट्रोल करतात आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर शांततेत देतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते की रिया आणि दिया ह्या दोघी मैत्रिणी होत्या. रियाला थोडंसं कोणी काही म्हटलं तर ती जोरात बोलायची, चिल्लावायची, रडायची आणि हॉलचा माहोल डिस्टर्ब करायची. आणि त्याच जागी दियाला जर कोणी काही म्हटलं तर ती शांततेत त्या व्यक्तीला हँडल करायची, चिल्लावायची नाही आणि जोरजोराने बोलायची पण नाही. विचार करा, लोक रिया आणि दियाबद्दल काय विचार करतील? लोक विचार करतील की रिया ही इमॅच्युअर आहे, बोलण्याची तिला पद्धत नाही, चिडकी आहे. आणि त्याच ठिकाणी लोक दियाबद्दल विचार करतील की दिया ही मॅच्युअर आहे, तिला कुठे काय आणि कसं बोलायचं हे समजते, शांत आहे. यामुळे दियाची व्हॅल्यू वाढणार आणि रियाची व्हॅल्यू कमी होणार. इमोशनली लाऊड वुमन फक्त लोकांचं अटेन्शन खेचून घेते, तर इमोशनली स्टेबल वुमन दुसऱ्यांकडून रिस्पेक्ट मिळवते. क्लिअर कम्युनिकेशन स्किल. हाय व्हॅल्यू वुमन ही क्लिअर बोलते, हो किंवा नाही म्हणून कुणाला चीट करत नाही, कुणाचा विश्वासघात करीत नाही. ती डायरेक्टली बोलते. ज्या गोष्टी तिच्या मनाला पटतात त्या गोष्टीला ती हो म्हणते आणि ज्या गोष्टी तिला पटतच नाही किंवा तिला करायला आवडतच नाही त्या गोष्टीला ती स्पष्टपणे नाही म्हणते. डू नॉट डिपेंड अदर्स. हाय व्हॅल्यू वुमन कुणावर डिपेंड राहत नाही. ती घरकामातून कसा पण वेळ काढून स्वतःच्या ड्रीम पूर्ण करते. आपको कुछ करना है तो पहली फाइट तो आपको मारनी पड़ेगी. पीछे हम आणि कॉन्फिडंट राहते. ती आपल्या लाईफ पार्टनरच्या भोवती राहत नाही. ती समजून घेते की या गोष्टीच्या व्यतिरिक्त पण माझं जीवन आहे, माझे काही गोल्स आहे, माझे ॲम्बिशन आहे आणि त्याला मला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी ती मेहनत पण करते. समाज में अगर आपको रिस्पेक्ट चाहिए ना, तो आपको फाइनेंशियली इंडिपेंडेंट होना बहुत ज़रूरी है. सेल्फ अवेअर. हाय व्हॅल्यू वुमन सेल्फ अवेअर असते. तिला तिचे वीक पॉईंट आणि स्ट्रॉंग पॉईंट माहिती असते. ती तिच्या वीक पॉईंटवर जास्त काम करते. तिला पण माहिती असते की माझ्यामध्ये पण काही वीक पॉईंट आहे. या जगात परफेक्ट कुणीच नाही आणि कुणाला तिचे वीक पॉईंट दिसून आले तरी ती ॲक्सेप्ट करते, आर्ग्यू करत नाही. वीक पॉईंट इम्प्रूव्ह करते आणि स्वतःला कमी समजत नाही. आपको कभी दुख नहीं होता. रोने का मतलब ये नहीं है कि आप वीक हैं. सेल्फ व्हॅल्यू. हाय व्हॅल्यू वुमन स्वतःला व्हॅल्यू देते. स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी ती स्वतःवर काम करते, स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करते, नवीन नवीन गोष्टी शिकते. तिचे म्हणणे असते की आपण स्वतःला व्हॅल्यू दिली नाही तर लोक आपल्याला व्हॅल्यू देणार नाही, म्हणून ती स्वतःवर जास्तीत जास्त फोकस करते. डू नॉट शो ऑफ एनिथिंग. हाय व्हॅल्यू वुमन कोणती पण गोष्ट कुणाला अट्रॅक्ट करण्यासाठी करत नाही किंवा कुणाला दाखवण्यासाठी पण करत नाही किंवा तिला कुणी चांगलं म्हणावं म्हणून पण करत नाही, तर ती गोष्ट तिला आवडते म्हणून करते. बिझी हरसेल्फ. हाय व्हॅल्यू वुमन नेहमी स्वतःमध्ये बिझी राहते किंवा स्वतःला स्वतःच्या कामातच बिझी ठेवते, ज्यामुळे तिची व्हॅल्यू आपोआप वाढते. ती इकडल्या तिकडल्या गॉसिप करण्यात टाईम वेस्ट करीत नाही. ती शांतपणे बोलते, कमी बोलते आणि कामाचं बोलते.